हगवणे कुटुंबाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट, शशांक हगवणे, लता हगवणे, करिश्मा हगवणेला कोठडी सुनावण्यात आली आहे। तर आपण पाहतोय वैष्णवी आत्महत्येनंतर हगवणे कुटुंब हे आता अटकेत आहे आणि यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आता ही न्यायालयीन कोठडी नेमकी किती दिवसाची आहे ते कळू शकलेलं नाहीये। मात्र या क्षणाची महत्त्वाची अपडेट, हगवणे कुटुंबाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर शशांक हगवणे जो वैष्णवीचा पती आहे तो, लता हगवणे सासू आणि करिश्मा हगवणे नणंद यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, अतिशय महत्त्वाची माहिती समोर येते आहे, हगवणे कुटुंबाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। नेमकी किती दिवसाची ही न्यायालयीन कोठडी असणार आहे, काय अधिक माहिती मिळते आहे? नक्कीच प्राची, 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी आहे। 3 जणांना आज न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं। यावेळी कोर्टामध्ये काय झालं आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर अक्षय कोर्टामध्ये होता। अक्षय, कोर्टात काय झालं? 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली। निश्चितपणाने 3 दिवस गेल्या अनेक दिवसांपासून आपण ही केसचा फॉलोअप घेतोय। आज आपण जर पाहिलं तर न्यायालयीन कोठडी होणार हे जवळपास या निश्चित होतं। वैष्णवी आत्महत्या मृत्यू प्रकरणात आपण जर पाहिलं तर पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या तिघांना आज पुन्हा एकदा पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। कुठलाही युक्तिवाद जो आहे तो आज या कोर्टामध्ये केला गेलेला नाही, कारण कोर्टरूममध्ये मोठ्या प्रमाणावर वकिलांची मोठी फळी, माध्यम प्रतिनिधी आणि आरोपींचे वकील असतील, सरकारी वकील असतील, अशी मोठी गर्दी खरं तर कोर्टरूममध्ये होती। आणि वारंवार जज जे आदरणीय महोदय जज साहेबांकडनं देखील अनेक वेळा सांगत होतं की कोर्टातली गर्दी कमी करा, कुठल्याही प्रकारचा युक्तिवाद न होता आपण जर पाहिलं तर या तिघांना आता न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। आणि त्यानंतरच आपण जर बघितलं तर या आरोपींकडनं आता लवकरात लवकर बेल ॲप्लिकेशन जे आहे ते देखील या कोर्टात फाईल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपण जर बघितलं तर आत्ता 4 वाजता आहेत आणि आपल्याला माहिती आहे की जर येरवडा कारागृहात त्यांची रवानगी होण्याची पासून जर त्यांना बचाव करायचा असेल तर आरोपींच्या वकिलांकडनं आजच्या आज बेल ॲप्लिकेशनसाठी देखील फाईल होण्याची शक्यता आहे। जर बेल ॲप्लिकेशनवर सुनावणी जर होत असेल तर आज या तिघांना बेल म्हणजे जामीन सुद्धा मिळू शकतो। पण आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आहे की न्यायालयीन कोठडी या तिघांना देण्यात आली, यांचाच अर्थ की या तिघांनाही आता येरवडा कारागृहात त्यांना पाठवण्यात येणार आहे। नक्की आपण जर पाहिलं तर उद्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यांनाही न्यायालयीन कोठडी मिळू शकते का? किंवा काल काय झालं होतं कोर्टामध्ये? 5ही लोकांना आणलेलं होतं, त्यातले आज तिघांना न्यायालयीन कोठडी झाली। निश्चितपणाने आता राजेंद्र हगवणे असेल आणि सुशील हगवणे असेल यांची पोलीस कोठडी संपत असल्याने उद्या पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पोलीस, म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस या सगळ्यांची कस्टडी राखून ठेवतात का? कारण अद्याप निलेश चव्हाण जो आहे तो देखील फरार आहे। या गुन्ह्याचा सगळा आरोप जो आहे तो निलेश चव्हाणांवर देखील केला जातोय, तो अजून फरार आहे। त्यामुळे तो जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत ही केस जी आहे ती सुरू राहणार आहे। आणि त्याच्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस या सर्व आरोपींची पोलीस कोठडी अबाधित करून ठेवतात का हे बघणं महत्त्वाचं असेल। आणि उद्या पुन्हा एकदा राजेंद्र आणि सुशीलला हजर करण्यात आल्यानंतर न्यायालय त्यांना न्यायालयीन कोठडी देतं का पुन्हा एकदा पोलीस कोठडी देतं, जेणेकरून पिंपरी चिंचवड पोलिसांचा जो राहिलेला तपास आहे तो देखील त्यांना पुढे करण्यात येईल। आपण जर पाहिलं तर काल नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी, शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। साधारण 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी असणार आहे।